कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या गावामध्ये जे आहे ते एकमेकांना पेढे भरवत जोरदार घोषणाबाजी करत जे आहे ते येथील तरुणाने जे आहे ते आनंद उत्सव साजरा केला आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते पेढ्याचं वाटप सुरू आहे। अगदी एकमेकाला पेढे भरून जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते कोकरोच जनता पार्टीचं जे आहे ते कुठेतरी स्वागत केलं जात आहे। आपल्या सोबत काही तरुण आहेत, काय सांगाल? जोरदार घोषणाबाजी करत तुम्ही या ठिकाणी एकमेकाला पेढे भरले, तर काय कारण? कॉकरोच जनता पार्टी याचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके हे आमच्या गावचे भूमिपुत्र असून त्यांना आमच्या गावचा फुल पाठिंबा आहे। कारण ते एका शोषित वंचित समाजाच्या युवकांसाठी जो त्यांनी कॉकरोच जनता पार्टी ही स्थापन करून जी क्रांती केलेली आहे युवकांमध्ये, आज बघता बघता त्यांचे 3 ते 4 दिवसामध्ये 14 ते 14.5 का 6 असे आतापर्यंत हे मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत। ते आतापर्यंत हायस्ट रेकॉर्ड आहे कोणा पार्टीचं जर झाले असेल तर। अभिजित दिपके यांना आमच्या गावचा फुल पाठिंबा आहे। तुम्ही बघत असाल सर्व महिला आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात तरुण आहेत या गावामध्ये। सगळे तरुण जे आहेत ते अभिजित दिपके यांच्या पाठीमागे आहे। काय तुमची भावना ग्रामस्थ म्हणून? आमची ग्रामस्थ म्हणून एक छान भावना आहे। त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे इथलच्या प्रस्थापितांसाठी, या महाराष्ट्राच्या असतील भारत देशाच्या असतील, या प्रस्थापितसाठी जो निर्णय घेतलेला आहे, हे झुरळ इथंच न थांबता त्यांच्या खुर्च्या देखील खाऊन टाकणारं झुरळ आहे, हेच आमचं सांगणं आहे। आणि राजकीय जो पाठिंबा आम्ही इथलच्या हिंगोली जिल्ह्याचा असेल, महाराष्ट्रातील असतील, सगळ्यांना राजकीय पाठिंबा आम्ही देऊ। बरं, खरं तर झुरळ जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये खुर्च्या खाऊन टाकेल असंही तरुण म्हणतायत। काय सांगाल? गावचा तरुण आहे, गावच्या तरुणामागे तरुणाई मोठी दिसते। सर्वप्रथम अभिजित दिपके यांनी जो निर्णय घेतला, या निर्णयाचं प्रथम स्वागत करूया। आणि जे भारताचे सरन्यायाधीश आहेत, त्यांनी या युवा पिढीसाठी जे वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्याची त्याच्या मनात कुठेतरी खंत वाटली। आणि या खंत वाटल्यामुळे त्याला एक वाटलं की हे झुरळ काय करू शकतात, कारण या झुरळांची त्यांना वोट बँक लागते, त्यांच्या सतरंजा उचलाव्या लागतात, त्यांच्यासाठी काय काय करतात। पण जे सरन्यायाधीशांनी वक्तव्य केलेलं त्या वक्तव्याचा सर्वांनी आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। आणि आमचा भूमिपुत्र यांनी जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो। आणि आम्हाला इतका आनंद झाला आहे की आजपर्यंत आम्ही सर्व पक्षांच्या सतरंजा खुर्च्या वगैरे टाकलेल्या आहेत, पण आता येणाऱ्या युवा पिढींना एक अभिजित दिपकेच्या माध्यमातून एक चालना मिळाली आहे। तो इथला भूमिपुत्र असून महाराष्ट्रात तो फेमस झालेलाच आहे, पण संपूर्ण भारतात फेमस झालेला आहे। तर येणाऱ्या काळामध्ये अभिजित दिपकेंना आम्ही तर तो आमचा भूमिपुत्र असल्यामुळे पाठिंबा तर देऊच, पण सर्व भारतवासियांनी अभिजित दिपके यांना पाठिंबा द्यावा ही एक विनंती करतो। काय सांगाल? तुमची काय भावना आहे थोडक्यात? सर, एक जे अभिजित दिपकेने जे पेज खोलून जे हे केलेलं आहे कॉकरोच जनता पार्टी, हे 4-5 दिवसामध्ये एवढं वाढलेलं आहे त्याचे फॉलोअर्स, भरपूर काही महिला सुद्धा गावातल्या आहेत। तर खरं तर तुमच्या गावातला तरुण आहे अभिजित दिपके यांनी एवढी मोठी सगळी नाव केलेलं आहे सोशल मीडियावर। तुमच्या काय भावना आहेत? अभिजित बद्दल आमचा अभिमानच आहे। त्यांनी खूप मोठं गावासाठी काम केलेलं आहे आणि त्यांनी देशासाठी पण करून दाखवावं। हे आमचे सगळ्या महिलांचं जी महिला एवढे नेमकं काय करावं म्हणजे मुख्यमंत्री तरी व्हायला पाहिजे, आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहे अभिजितला। आणि त्यांनी हे जे पार्टी खोललेली आहे ती आता मागं घ्यायची नाही, समोर न्यायची, त्यांनी आम्ही साथ द्यायला तयार आहेत। अभिजितनं जी आहे जी पार्टी खोलली आहे ती मागं घ्यायची नाही अशी भावना व्यक्त काय? आजी तुम्ही काय सांगाल गावचा तुमच्या? आम्ही तेच सांगू बरं की आम्ही त्याच्या पाठीमागे उभे आहोत। बरं, तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम तर माझा भाऊ अभिजित दिपके यांनी जो यंग पिढीसाठी जो ठाम निर्णय घेतलाय ना, त्याच्यासाठी त्याला खूप माझ्याकडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा। आणि जे खरंच आजची जर परिस्थिती बघितली तर खरंच जे मोठमोठ्या पदावर आहेत जे मंत्री, त्यांच्याकडून जर अशी जे शब्द आपण बघितले ऐकलेत तर खरंच आजचा तरुण का नाही पेटणार, आगीला पेटणार। जर आज माझ्या भावाने दाखवून दिलंय की जर साधा तरुण जर आगीला पेटला तर काय करू शकतो। हे तर आगीला पेटण्याचं कारण माहिती आहे तुम्हाला काय? हो ना, त्यांनी जे झुरळ म्हटलेलं आहे। सरन्यायाधीश तरुणी आहे आपल्या सोबत, काय तरुणाई मोठी दिसते त्या अभिजितच्या मागे गावातली, काय भावना आहे एक तरुणी म्हणून? आज माझा भाऊ अभिजित दिपके याने फार मोठी कामगिरी केली आहे। याने जे CGR
सूर्यकांत होते. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं तरुण पिढीला उत्तेजन असं झुरळ नावाने त्यांना म्हणजे हे केलं. तर त्यांनी त्यांचा जाहीर निषेध म्हणून काँग्रेस जनता पार्टीची स्थापना अभिजित दिपके यांनी केली. ही आमच्या गावासाठीच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी, भारतीय तरुणांसाठी खूप महत्त्वाची बाब आणि खूप चांगली गोष्ट आहे. यांच्यातून या तरुण पिढीला खूप मोठं जसं की आपण बघतो की मोठ्या प्रमाणात तरुणी असतील. काकू, तुमच्या हातात पेढ्याचा बॉक्स आहे, तुम्ही सगळ्या महिलांना गावातल्या पेढे वाटले, काय आनंद आहे नेमका आता? आनंद आहे म्हणून वाटले ना. हो ना. आपण बघतोय की मोठ्या संख्येनं ग्रामस्थ एका जागी जमले आणि सर्व ग्रामस्थांनी जे आहेत ते याच हिंगोली जिल्ह्यातल्या संतोष पिंपरी गावामध्ये एकमेकांना पेढे भारवत कॉक्रोच जनता पार्टीचं जे आहे ते एका प्रकारे स्वागत केलं आणि पुढील वाटचालीसाठी एका सर्व तरुणांनी जे आहेत ते शुभेच्छा अभिजित दिपके यांना दिल्या आहेत. कॅमेरामॅन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, संतोष पिंपरी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.